स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टी.ई.टी. 2026 आपण सर्वजण तयारी करत आहोत. तरी त्या अनुषंगाने विज्ञान विषयाच्या तयारीसाठी आपण या चॅनलशी जोडले गेलेलो आहोत. म्हणून या व्हिडिओमध्ये जे आहे आपण पेपर 1 चा जो आहे 2013 पासून 2025 पर्यंत जेवढे काही क्वेश्चन्स आले आहेत, जो परिसर अभ्यास पेपर 1 असतो त्यामध्ये 2013 पासून 2025 पर्यंत जेवढे क्वेश्चन आलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि ते पण एकदम डिटेल अनालिसिस करून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जर काही सजेशन्स वगैरे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की कळवा. आणि तुम्हाला जर पेपर दुसरा जरी असला तरी तुम्हाला या ज्या कन्सेप्ट आहेत त्या नक्की हेल्पफुल ठरणार आहेत. त्यामुळे पेपर 2 जरी असेल तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला पाहतोय जो की 2025 मध्ये आलेला प्रश्न आहे आणि आपण 2025 पासून सुरुवात करतोय आणि 2013 पर्यंत पूर्ण क्वेश्चन पाहत आहोत, जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न जो आहे तो एक्झॅक्टली समजण्यास मदत होणार आहे. तर कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सर्वात पहिल्यांदा बाष्पीभवन म्हणजे काय, तर द्रव्य अवस्थेची जी असते म्हणजे त्याचे वायूमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतो. म्हणजे पाण्याचे वाफेत रूपांतर होते त्याला आपण बाष्पीभवन म्हणतो. तर ही जी बाष्पीभवनाची क्रिया आहे ती कोणत्या खालीलपैकी कोणत्या हवामानामध्ये सर्वात कमी असते? ऑप्शन आहेत कोरडे, उष्ण, दमट, थंड. तर या ऑप्शनपैकी दमट हवामानामध्ये ऑलरेडी जे आहे ते हवेमध्ये जे आहे वातावरणामध्ये थोड्या प्रमाणात पाणी म्हणजे प्रेझेंट असते, त्यामुळे दमट हवामानामध्ये बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. तर इथे जो आहे तो प्रश्न दुसरा आपण पाहतोय की अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य न्यूटनच्या कितव्या नियमाशी संबंधित आहेत? तर न्यूटनचे जे आहे ते 3 नियम आहेत. त्यापैकी हा जो पहिला नियम आहे तो काय सांगतो, तर तो जडत्वाचा नियम आहे. हा जो आहे पहिला नियम त्याला जडत्वाचा नियम म्हणतात, जडत्वाचा नियम. आणि जोपर्यंत एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल, म्हणजे एखादी अशी वस्तू आहे, समजा हा फुटबॉल आहे, एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल लावले जात नाही तोपर्यंत ती वस्तू स्थिर असते. हा नियम जो आहे तो न्यूटनचा पहिला नियम आहे. म्हणजे मैदानात हा फुटबॉल आहे, त्याच्यावर जर आपण किक मारली नाही तर तोपर्यंत तिथून हलत नाही. म्हणजे एखाद्या वस्तूवर बाह्य बल लावत नाही तोपर्यंत ती जागेवरून हलत नाही. हा न्यूटनचा पहिला नियम आहे. दुसरा नियम काय सांगतो, तर एखाद्या वस्तूच्या वेगात म्हणजे वस्तूच्या जर वेगात होणारा जो बदल आहे तो तिच्या लावलेल्या जो आहे बलाच्या प्रमाणात असतो. म्हणजे जितकी जड वस्तू, म्हणजे एखादा व्यक्ती हातगाडा ओढत आहे त्याच्यावर जर समजा आपण जितकं जास्त बल लावल तितकं आपण खेचू आणि कमी बल लावलं तर ती आपण जागेवरून हलवू पण शकणार नाही. म्हणजे हा दुसरा नियम आहे की एखाद्या वस्तूवर जितकं बल लावल त्या प्रमाणामध्ये ती गतिमान होत असते. हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. आता न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम काय सांगतो, प्रत्येक क्रियेला नेहमी तितकीच विरुद्ध दिशेने होणारी प्रतिक्रिया असते. प्रत्येक जी क्रिया असते तिला नेहमी तितकीच जी आहे ती विरुद्ध दिशेने होणारी जी आहे प्रतिक्रिया असते. निसर्गात बले जे आहेत नेहमी जोडीने काम करतात. आणि याचं जर उदाहरण पाहायला गेलं, पोहताना आपण हाताने जे आहे पाणी मागे ढकलत असतो, ज्यामुळे पाणी आपल्याला पुढे ढकलते, हे प्रतिक्रिया चालू असते. पुन्हा बंदूक चालवताना गोळी पुढे जाते आणि बंदूक जे आहे आपल्या हाताला झटका बसतो, हे जे आहे ती प्रतिक्रिया. म्हणजे इथे जे आहे हे जे असं ते अग्नी रॉकेट असते, ते जे रॉकेट वर जात असताना उष्ण वायू एकदम प्रेशरने खाली सोडते आणि ते एकदम प्रेशरने हे उष्ण वायू खाली सोडते हे जे आहे ते रॉकेट. आणि ह्या वायूचं प्रतिक्रिया त्याला जे आहे ती तेवढ्याच जास्त प्रतिक्रियेने ते जे आपला रॉकेट आहे त्याला वर ढकलते. हे अग्निशामक अग्निबाण जे आहे, हा जो अग्निबाण न्यूटनच्या तिसऱ्या नियमाने काम करतो. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं की अग्निबाणाचे प्रक्षेपण जे आहे ते कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार कार्य करते. म्हणजे प्रत्येक क्रियेला नेहमी तितकीच जे आहे विरुद्ध दिशेने होणारी प्रतिक्रिया असते. म्हणजे इथे उष्ण वायू बाहेर पडला, हा रॉकेट जे आहे ते खूप जोरात उष्ण जे आहे वायू बाहेर टाकतो, हे उष्ण वायू तेवढ्याच जोरामध्ये जो आहे तो रॉकेटला वर ढकलतो. अशा पद्धतीने हे रॉकेट काम करते. अशा पद्धतीने प्रश्न दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूया. आईस्क्रीम तयार करताना व तो थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? ऑप्शन आहेत गोठवलेला कार्बन डायऑक्साईड, गोठवलेला कार्बन मोनॉक्साईड, द्रवरूप नायट्रोजन. तर यापैकी जे आहे, तर आईस्क्रीम तयार करताना जे आहे तयार करताना व थंड ठेवण्यासाठी जे आहे ते गोठवलेला कार्बन डायऑक्साईड हा जो आहे तो आणि द्रवरूप नायट्रोजन. आईस्क्रीम तयार आजकाल जे आहे तर इन्स्टंट आईस्क्रीम तयार करण्यासाठी हे जे लिक्विड नायट्रोजन आहे त्याचा उपयोग करतात आणि गोठवलेला कार्बन डायऑक्साईड त्याला थंड ठेवण्यासाठी करतात. कारण गोठवलेला कार्बन डायऑक्साईडचे जे आहे ते तो एक सॉलिड रूपामध्ये असतो आणि त्याचे जे आहे अवस्थांतर होत असताना तो द्रव्यामध्ये न होता डायरेक्ट वायूमध्ये होत असतो. म्हणून हा जास्त जे आहे प्रेफरेबल आहे थंड करण्यासाठी. त्यामुळे हा आणि हे 2 ऑप्शन करेक्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
प्रश्न आहे रक्तातील इथे जो आहे तो प्रश्न आहे रक्तातील अविद्राव्य स्नायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तर पर्याय आहेत हिमोडायलिसिस पद्धत, अपकेंद्री पद्धत, डायलिसिस पद्धत, ऊर्ध्वपातन पद्धत. यापैकी आपल्याला जे आहे रक्तातील अविद्राव्य स्नायू वेगळे करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते ते विचारलेलं आहे. तर यापैकी अपकेंद्री पद्धत म्हणजे जे आहे रक्तामध्ये अविद्राव्य म्हणजे इन्सोल्युबल जे सॉलिड असतात, इन्सोल्युबल सॉलिड जे असतात त्याला वेगळं करण्यासाठी अपकेंद्री सेंट्रिफ्युगेशन जी पद्धत आहे ती वापरली जाते. या पद्धतीत रक्त एका नळीत घेऊन ती यंत्राद्वारे खूप वेगाने या पद्धतीमध्ये काय करतात रक्त एका नळीमध्ये घेतात आणि एका यंत्रामध्ये ते ठेवून खूप जोरात गोल फिरवतात. याने काय होते तर त्या रक्तातील जड कण म्हणजे लाल रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहेत त्या तळाशी बसतात आणि हलका जो द्रव भाग आहे म्हणजेच प्लाझ्मा तो वर येतो. अशा पद्धतीने रक्तातील अविद्राव्य स्नायू वेगळे करण्याची पद्धत प्रोसेस जी आहे ती अशी असते. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 4 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खाली सांध्याचे प्रकार व हाडे यांच्या जोड्या दिलेल्या आहेत ज्या की आपल्याला जुळवायच्या आहेत. इथे उकळीचा सांधा दिलेला आहे. तर 2025 ला आलेला हा पण प्रश्न आहे. उकळीचा सांधा जो आहे तो खांदा आणि जो आहे खुबा. तर इथे उकळीचा सांधा, खांदा आणि खुबा ह्याला उकळीचा सांधा या ज्या आहेत या सांध्यांना उकळीचा सांधा म्हणतात आणि ह्यांचं जे आहे ते सर्व दिशांनी जे आहे ते हालचाल होत असते. त्याच्यानंतर बिजागिरीचा सांधा कोणाला म्हणतात? कोपरा. हे जे कोपर आणि गुडगा आहे, कोपर आणि गुडगा यांना बिजागिरीचा सांधा म्हणतात आणि हे जे आहे एकाच दिशेने हालचाल करतात. त्यानंतर सरकता सांधा, सरकता सांधा जो आहे तो मनगट पायाचा घोटा, मनगट आणि घोटा हे जे आहेत ते सरकते सांधे आहेत आणि हाडे एकमेकावर फक्त सरकतात. याचे जे मनगट आणि घोट्याचे जे हाडे आहेत ती फक्त एकमेकावर सरकतात. आणि अचल सांधा म्हणजे जो जागेवरून हलू शकत नाही म्हणजे त्याची हालचाल होऊ शकत नाही ते आहे कवटीचा सांधा. तर अशा पद्धतीने ते आपण योग्य जोड्या जुळवलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 होता जो की 2025च्या एक्झाम मध्ये आलेला होता. तर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॉट ही उपचार पद्धती कशासाठी वापरली जाते? ऑप्शन आहेत कावीळ, विषमज्वर, मलेरिया की क्षयरोग. यापैकी जे आहे डॉट ही पद्धत जी आहे ती क्षयरोग यासाठी वापरली जाते. क्षयरोग हा जो आहे तो दीर्घकालीन लॉंग टर्म असणारा आजार आहे. त्याला नियमित औषध उपचार घ्यावा लागतो आणि डॉट ही उपचार पद्धती जी आहे ती क्षयरोगसाठी युजफुल ठरते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जिभेवरच्या छोट्या छोट्या उंच होट्यांना काय म्हणतात? हा पण प्रश्न 2025चा आहे जो की अत्यंत महत्वाचा आहे. तर ऑप्शन आहेत रुचनलिका, रुचिक कलिका आणि रुचिक कर्णिका, स्वादनलिका. तर यापैकी जे आहे ते रुचिक कलिका हे जे आहे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर आपल्या जिभेवर जे छोटे छोटे उंच होटे असतात त्यांना रुचिक कलिका पॅपिली असं म्हणतात. इंग्लिशमध्ये पॅपिली असं म्हणतात. आणि हे काय काम करतात तर हे जे आहेत स्वादकळे असतात तर टेस्ट बर्ड्स असतात. टेस्ट बर्ड्स हे आपल्याला चवीसाठी मदत करतात. आपल्याला एखाद्या पदार्थाची चव ओळखण्यासाठी हे रुचिकलिका जे आहे ते युजफुल ठरतात. नेक्स्ट क्वेश्चन. सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? इथून 2024चे प्रश्न सुरुवात झालेले आहे. ऑप्शन आहेत हायड्रोमीटर, बॅरोमीटर, थर्मोमीटर, अॅनिमोमीटर. तर यापैकी जे आहे ते सागर जलाची जी आहे ती क्षारता मोजण्यासाठी हायड्रोमीटर हे उपकरण वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश डॅश या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते. ऑप्शन आहेत थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, अँजिओस्पर्म. यापैकी जो आहे तर ब्रायोफायटाला या गटातील वनस्पतींना जे आहे ते वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणले जातात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तडित रक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता? तर ऑप्शन आहेत तांब्याची लांब पट्टी. म्हणजे तडित रक्षक म्हणजे काय तर अशा आपण घरे बांधल्यानंतर आपल्या घराचे जे आहे ते विजेपासून संरक्षण व्हावे यासाठी जे आहे ते असे इथे त्याच्या साईडला असे तांब्याची लांब सळई जे आहे पुढे ज्याला टोकदार बाणासारखे डिझाईन केलेली असते अशा पद्धतीने हे उपकरण यंत्रणा काम करत असते. त्याला तडित रक्षक म्हणतात. यामध्ये वीज आकाशातून पडली की डायरेक्ट ती ह्या ज्या भाल्यासारखी जी रचना असते याच्यामध्ये शोषून घेतली जाते आणि डायरेक्ट ती जी आहे हे जमिनीमध्ये हे तांब्याचे जे असते हे पट्टी ती जमिनीमध्ये जी आहे ती पुरली जाते आणि त्यामुळे ह्या भाल्यासारख्या जी रचना आहे याच्यातून वीज शोषली जाऊन ती डायरेक्ट जमिनीमध्ये सोडली जाते. त्यामुळे आपल्या घराच्या विजेपासून संरक्षण होते. तर तांब्याची लांबपट्टी तर तडित रक्षकामध्ये जी आहे ती तांब्याची लांबपट्टी असते. त्याच्यानंतर लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक. तर ते तडित रक्षक जे आहे त्याच्यामध्ये लोखंडी पट्टी यूज होत नाही कारण लोखंड हे जे आहे ते विजेचे जे आहे जास्त म्हणजे चांगले सुवाहक नसते. तांबे जास्त सुवाहक असे चांगले सुवाहक. त्यामुळे हा ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे. त्यानंतर दुसरं पाहूया. कोळसा व मीठ घालून जमिनीच्या जे आहे खोक्यातील उभा केलेले जाडपत्रा.
तर इथे जे आहे ही तांब्याची पट्टी जमिनीमध्ये कोळसा आणि मीठ घालून जे आहे बसवलेली असते, त्यामुळे हा पण करेक्ट आहे. तांब्याच्या पट्टीची रचना वरच्या टोकाला भाल्याप्रमाणे असते. तर इथे जे वरचं टोक आहे इथे भाल्याप्रमाणे रचना असते, जे की विजेला आकर्षून घेते, म्हणून हे भाल्याप्रमाणे असते. त्यामुळे आपल्याला नसणारा पर्याय म्हणला जो की ऑप्शन क्रमांक 2 हा आहे. इथे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फ्रीज मधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. यामागचे कारण कोणते? ऑप्शन आहेत इथे हा जो प्रश्न आहे 2024 पेपर 1 मध्ये आलेला आहे आणि यासाठी ऑप्शन आहेत बाष्पीभवन, संप्लवन, संघनन आणि विलयन. तर या ऑप्शन पैकी याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे संघनन. तर फ्रीज मधून आपण एखादा जो पदार्थ बाहेर काढला किंवा पाण्याची बॉटल जर बाहेर काढली तर त्याच्यावर जे आहे ते पाण्याचे थेंब जमा होतात, तर ते जे आहेत ते संघननमुळे जमा होतात. तर शीतपेयाच्या बाटलीचे फ्रीजमध्ये जे आहे ते बाटलीचे जे आहे ते तापमान खूप कमी असते. जेव्हा ही बाटली हवेत बाहेर ठेवली जाते तेव्हा हवेमधील जे आहे जलबाष्प थंड होऊन द्रवात रूपांतर होतात आणि बाटलीच्या बाहेर पाण्याचे थेंब जमा होतात. हा बदल जो आहे तो हा जो बदल आहे तो वायू अवस्थेतून द्रव्य अवस्थेत होत असतो, ज्याला की आपण काय म्हणतो? कंडेन्सेशन संघनन. कंडेन्सेशन संघनन असे म्हणतो. तर इथे जे आहे तर शीतपेयाची जी बाटली आहे ती आपण बाहेर काढल्यानंतर काय होते तर त्याच्या साईडला जे आहे ते बाष्परूपी जे आहे ते बर्फाचे जे तिथे जलबाष्प जे आहे त्या बाटलीवर असतात आणि ते जे आहे हवेमध्ये आणल्यानंतर त्या वायूचे जे आहे ते द्रवामध्ये रूपांतर होते आणि वायूच्या द्रवामध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला आपण कंडेन्सेशन संघनन म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? ऑप्शन आहेत भौतिक बदल, आवर्ती बदल, रासायनिक बदल, अनावर्ती बदल. तर गरम केलेले जे तूप आहे म्हणजेच द्रव्य ते थंड झाल्यावर घट्ट होते म्हणजे त्याचे अवस्थांतर होते, म्हणून हा जो आहे तो फिजिकल चेंज भौतिक बदल आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इथे विविध ऊर्जेचे जे आहे रूपे व उदाहरण यांच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. तर इथे जे आहे पहिला आहे गोट्यांचा खेळ. गोट्यांचा खेळ ही कुठली ऊर्जा आपल्याला जे आहे दाखवते तर गोट्यांचा खेळ ही गतिज ऊर्जा दाखवत असते. त्याच्यानंतर हे जे आहे गलोल, गलोल ही स्थितीज ऊर्जा असते. त्याच्यानंतर प्रकाश संश्लेषण ही प्रकाश ऊर्जा आणि वनवा पेटवणे ही जी आहे ते प्रकाश संश्लेषण इथे जे आहे हे प्रकाश संश्लेषण आपल्याला माहिती ही रासायनिक ऊर्जा आहे. प्रकाश संश्लेषण रासायनिक ऊर्जा आणि वनवा पेटवणे हे जे आहे ते प्रकाश ऊर्जा. गोट्यांचा खेळ गतिज ऊर्जा. अशा पद्धतीने हा जोड्याचा 2024 ला आलेला प्रश्न होता, अजून की आपण सोडवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मनुष्यात ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता किती असते? तर मनुष्याला जो आहे मानवाला ऑडिओबल जो आहे साऊंड किती असतो? 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यानचा ध्वनी मनुष्याला जो आहे तो श्राव्य ध्वनी असतो, जो की आपल्याला ऐकायला येतो. नेक्स्ट क्वेश्चन. रक्तपेशी व पशूंचे जे आहे रेत टिकवून ठेवण्यासाठी खालील पर्यायात प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो? तर याच्या अगोदर द्रव्यरूपी नायट्रोजनवर क्वेश्चन आलेला होता 2025 ला, म्हणजेच 2024 ला हा प्रश्न आला आणि लगेच याच कन्सेप्टवर आधारित 2025 ला पण आलेला आहे, म्हणजेच PYQ रिपीट होताना इथे आपल्याला दिसत आहेत. तर रक्तपेशी आणि जे पशूंचे रेत आहे ते टिकून ठेवण्यासाठी जे आहे ते द्रव्यरूप नायट्रोजनचा वापर करत असतात. याचे तापमान खूपच जास्त कमी असते, ज्यामुळे जे आहे आपण कुठली पण गोष्ट जी आहे ती सुरक्षित ठेवणे आपल्याला शक्य होत असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे हाच प्रश्न रिपीट झालेला आहे. दुसरा प्रश्न आहे की मादक तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही? इथे जे आहे ते मादक म्हणजेच अल्कोहोल तयार करण्यासाठीची जी प्रोसेस आहे त्याला आपण फर्मंटेशन पाहिलेलं आहे. फर्मंटेशन म्हणतो, ज्याला मराठीमध्ये किण्वन पद्धत म्हणले जाते. तर या किण्वन पद्धतीमध्ये इस्टचा वापर करतात आणि इस्ट आणि जे आहे ग्लुकोजचा वापर करून अल्कोहोल ब्रेड वगैरे तयार करतात फर्मंटेशन पद्धतीने. 2024 ला आलेला हा प्रश्न आहे. तर इथे ऑप्शन आहे ग्लुकोज, संक्रोमायसिस, किण्व, फ्रुक्टोज आणि लॅक्टोज. तर यामध्ये जे आहे हे जे लॅक्टोज नावाची जी साखर आहे ती या फर्मेंटेशन पद्धतीमध्ये यूज होत नाही. आपल्याला काय यूज होत नाही हे विचारलेलं आहे. तर हे जे अल्कोहोल तयार करण्यासाठी साखरयुक्त जे द्रावण असते तिथे जे आहे हे किण्वन पद्धतीचा वापर केला जातो. या किण्वनसाठी जे आहे साखर वापरली जाते, जसे की ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सॅक्रोज. तर पण ही जी लॅक्टोज नावाची जी साखर आहे ती वापरली जात नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे जो आहे तो प्रश्न आपण 18वा पाहतोय.
की मंगळयान हा भारताचा उपक्रम, महत्वाचा जो उपक्रम आहे तो कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन आहेत मॉम, ऑर्बिट मिशन, मार्स का मंगळयान, मंगळ स्पेसयान. तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते एक मॉम. हा जो उपक्रम आहे तो मॉम या नावाने प्रसिद्ध आहे. मार्स ऑर्बिटर मिशन, मार्स ऑर्बिटर मिशन या नावाने जो आहे तो हे मंगळयान प्रसिद्ध आहे. हा जो उपक्रम आहे तो तो कोणी राबवला? तर इस्रोने. भारताची जी इस्रो ही कंपनी आहे त्या इस्रो कंपनीने, भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे तिने जे आहे हा उपक्रम राबवला. 5 नोव्हेंबर 2013 रोजी प्रक्षेपित हे यान झाले आणि हे पहिल्याच प्रयत्नात जे आहे ते मंगळाच्या कक्षामध्ये हे यान यशस्वीरित्या पोहोचले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं तर कुठल्या नावाने जे आहे ते प्रसिद्ध आहे? मॉम. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वसाधारणपणे मासे, मत्स्यवर्ग यांच्याशी विसंगत बाब खालीलपैकी कोणती? ऑप्शन आहेत काही मासे दीर्घायू असतात, काही मासे अल्पायुष्य असतात, त्यांचे हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असते आणि शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते. 2021 चे इथून जे आहे ते क्वेश्चन सुरुवात झालेली आहे. हा क्वेश्चन 2021 ला आलेला आहे. तर मत्स्यवर्गाशी संबंधित आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. काही मासे दीर्घायुष्य असतात, तर बरोबर आहे काही मासे जे आहे दीर्घायुष्य असतात आणि काही अल्पायुष्य असतात. हे दोन्ही पर्याय बरोबर आहे. पण त्यांचे हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असते का? तर नाही, त्यांचे जे हृदय आहे ते 2 कप्प्यांनी बनलेले असते. म्हणून हा जो ऑप्शन आहे तो चुकीचा आहे. म्हणून आपल्याला इथं विसंगत बाब ओळखायला सांगितली म्हणून हा करेक्ट येतो. आणि शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते, हा पण करेक्ट आहे. की शरीराचे जे तापमान आहे ते आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते. तर ते जे आहेत मासे हे शीतरक्त, हा पण महत्वाचा आहे, शीत रक्ताचे असतात, म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स असतात. त्यांच्या शरीराचे तापमान पर्यावरणानुसार बदलत असते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं, ऑप्शन क्रमांक 3 आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे जो आहे संपर्कजन्य रोगांचा गट खालील पर्यायापैकी कोणता आहे? ऑप्शन आहे ॲनिमिया, स्कर्वी, गजकर्ण. त्यानंतरचा ऑप्शन आहे नायटा, इसब, युरेमिया. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे खरूज, नायटा, गलगंड. त्याच्यानंतर लास्ट ऑप्शन आहे खरूज, इसब, गजकर्ण. यापैकी संपर्कजन्य रोगांचा जो आहे तो गट आपल्याला विचारलेला आहे. तर खरूज, खरूज, इसब आणि गजकर्ण हा जो पर्याय आहे तो करेक्ट आहे. हे तिन्ही रोग जे आहेत ते संपर्कजन्य आहेत. ते जे आहेत संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यानंतर हे जे विकार आहेत ते उद्भवतात. म्हणजे एका जो पेशंट आहे त्याचे जे आहेत वस्तू वगैरे वापरल्याने हे जे आहेत ते एकापासून दुसऱ्याला होत असतात. ह्याचे जे ॲनिमिया, स्कर्वी, गजकर्ण आहेत, हा ॲनिमिया रक्ताच्या कमतरतेमुळे होत असतो, स्कर्वी हा व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होत असतो आणि हे दोन्ही पण जे आहेत हा गजकर्ण संपर्क आहे, पण हे दोन्ही संपर्कजन्य नाहीत. त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये युरेमिया हे जे आहे किडनी निकामी झाल्यावर रोग होत असतो. हे दोन्ही संपर्कजन्य आहेत, पण युरेमिया किडनी निकामी झाल्यानंतर रोग होत असतो. त्यानंतर खरूज, नायटा हे 2 संपर्कजन्य आहेत, पण गलगंड हा जो आहे तो गळ्यामधील थायरॉइड ग्रंथीचा आजार आहे. त्यामुळे हे तिन्ही चुकीचे आहेत. आणि चौथा जो आहे गट तो तिन्ही संपर्कजन्य रोग आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोनमील या नावाने प्रचलित काय आहे? जे मेलेले जनावरे आहेत त्यांच्या हाडापासून जे बोनमील तयार होते तो काय आहे? ऑप्शन आहेत खत, जिलेटिन, कीटकनाशके, औषधे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे खत. मेलेल्या जनावरापासून जे बोनमील बनते तो एक प्रकारचा खत आहे. तर हा एक सेंद्रिय खत आहे जे की फुलांच्या, रोपांच्या आणि आरोग्य सुधारत असते. आणि बोनमील जो आहे तो वाळलेल्या प्राण्यांच्या हाडापासून बनवले जाते आणि त्याची जी आहे ती बारीक बुट्टी तयार केली जाते. त्यामुळे 21व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्य कोणत्या घटकापासून मिळतात? ऑप्शन आहे पिष्टमय पदार्थ, मेद, जीवनसत्वे, प्रथिने. तर मानवी शरीराची जी बांधणी आहे त्याच्यासाठी म्हणजे मसल बिल्डिंग आणि टिश्यू रिपेअर साठी जे आहे ते प्रथिने म्हणजेच जे आपण त्याला प्रोटीन म्हणतो, प्रोटीन पासून या पोषक तत्वापासून बनत असतात. शरीराची वाढ करणे, झिजलेले स्नायू दुरुस्त करणे, नवीन पेशी तयार करणे हे जे आहेत ते प्रोटीनचे कार्य आहेत. आणि त्यामुळे शरीराच्या बांधणीसाठी जे आवश्यक असणारे पोषक द्रव्य प्रोटीन पासून बनत असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शरीरावरील जखमेच्या जागी होणारा जो रक्तस्राव आहे तो गोठविण्याचे कार्य कोण करते? 2021 ला आलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत रक्तकोशिका, रक्तलसिका, प्लेटलेट का रक्तप्रसिका. या ऑप्शन पैकी शरीराचे जे जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव आहे ते गोठवण्याचं काम आहे ते प्लेटलेट करत असते, ज्याला की आपण रक्तपिट्टिका म्हणतो. शरीराला जे दुखापत झाल्यानंतर ज्या पेशी जखमेच्या जागी एकत्र येतात आणि
रक्तातील जो फायब्रोजिनिन आहे प्रोटीनच्या मदतीने रक्ताची जे आहे ते जाळी तयार करते आणि तिथेच रक्त गोठले जाते. आणि रक्त गोठविण्याच्या प्रक्रियेमध्ये व्हिटॅमिन के पण मदत करत असते. व्हिटॅमिन के. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पाहिलं आपण. ऑप्शन क्रमांक हा जो तिसरा आहे तो करेक्ट आहे, प्लेटलेट. त्याच्यानंतर रक्तपेशिका म्हणजे ब्लड सेल. तर इथे रक्तपेशिका येते, रक्तपेशिका म्हणजे ब्लड सेल. तर हे जे आहेत लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट या तिन्हीचा समावेश यासाठी असतो, याच्यामध्ये असतो. रक्तलसिका ज्याला की लिम्फ म्हणतात, हा रक्तातील रंगहीन द्रव्य आहे जो की रोग प्रतिकारक शक्ती आणि शरीरातील द्रव्य संतुलन राखण्याचे काम करते. आणि रक्तप्रसिका म्हणजे प्लाझ्मा. प्लाझ्मा आहे हा रक्तातील पिवळसर रंगद्राव आहे ज्यामध्ये जे आहे ते 90% पाणी असते आणि यात रक्त गोठवणारे जे आहे ते फॅक्टर जे आहे ते विरघळलेले असतात, परंतु प्रत्यक्ष रक्त गोठवण्याचे कार्य ही रक्तप्रसिका करत नाही. या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं, प्लेटलेट आलं. नेक्स्ट पाहूया. पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते, याला कारणीभूत ठरणारा घटक कोणता? ऑप्शन आहे वातावरण, प्रकाशाचे विकिरण. तर यापैकी जे आहे आपल्याला पृथ्वीवरून आकाश निळे दिसते, तर हा कशाचा जो आहे तो इफेक्ट आहे म्हणलेला आहे. तर अ आहे वातावरण आणि दुसरा ब आहे प्रकाशाचे विकिरण. तर यामध्ये दोन्ही पण जे आहे ते सूर्याच्या जे पांढरे जे प्रकाश पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा वातावरणातील हवेचे सूक्ष्म कण आणि वायू या प्रकाशाला जे आहे सर्व दिशांनी विखरतात. हे जे सूर्यापासून मिळणारा प्रकाश असा पृथ्वीवर येऊ लागतो त्यावेळेस हवेतील जे कण आहेत त्या या सूर्यप्रकाशाला हवेतील सर्व दिशेने जे आहे ते विखरून टाकतो आणि या प्रक्रियेला प्रकाशाचे विकिरण म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट आपण असं म्हणतो. या वातावरण आणि प्रकाशाचे वितरण या दोन्हीमुळे जे आहे आपल्याला आकाश निळ्या रंगाचे दिसत असते, म्हणून दोन्ही अ आणि ब हे दोन्ही बरोबर. या प्रश्नाचं उत्तर येते. हा 2021 ला आलेला प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या PYQs करण्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होतो की जेणेकरून आपल्याला एक्झॅक्टली पॅटर्न लक्षात येतो परीक्षेचा. त्यामुळे आपल्याला PYQचा अभ्यास करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला युजफुल वाटलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता 2021 ला आलेला हा शेवटचा प्रश्न आहे. तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता आहे? ऑप्शन आहे बाजरी, पालेभाज्या, धान्याचा कोंडा आणि मार्गारीन. तर यापैकी जे आहे ते हा जो मार्गारीन कृत्रिम हा जो एक्झॅक्टली लोण्यासारखा दिसणारा पदार्थ आहे जो की कृत्रिम पद्धतीने तयार केला जातो वनस्पतीच्या तेलापासून. त्यामुळे हा जो आहे याच्यामध्ये फायबर जास्त फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ जास्त आढळत नाही. हा जो बाजरी धान्य यामध्ये पण तंतुमय जास्त प्रमाणात नसतात, पण थोड्या प्रमाणामध्ये तंतुमय पदार्थ असतात. पालेभाज्यामध्ये पण असतात आणि धान्याच्या कोंड्यामध्ये पण असतात, पण हा जो मार्गारीन आहे यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त आढळत नसतात. म्हणून 27व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आलेला आहे. इथे जो आहे 28वा प्रश्न आपण पाहतोय. प्रश्न आहे मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्त्रवणारी ग्रंथी कोणती आहे? ऑप्शन आहे जठर, लसिका, कोशिका की पिट्युटरी ग्लँड. यापैकी रासायनिक जो आहे संदेशवाहक म्हणून ज्याला की आपण हॉर्मोन्स म्हणतो, हे हॉर्मोन्स जे आहे आपल्या शरीरांतर्गत एखाद्या टपालासारखे जे आहे ते काम करतात, जे शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाला विशिष्ट काम करण्यासाठी संदेश पोहोचवत असतात. तर हा जो स्त्राव आहे तर तो कोण स्त्रवतो? तर ते जे आहे ते पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड ही जी ग्रंथी आहे ज्याला आपण पियुषिका म्हणतो, पियुषिका ग्रंथी किंवा मास्टर ग्लँड पण आपण त्याला म्हणतो. हा पण प्रश्न महत्वाचा आहे, मास्टर ग्लँड कोणाला म्हणतात? तर मास्टर ग्लँड जे आहे ते पिट्युटरी ग्लँड म्हणजेच पियुषिका ग्रंथीला मास्टर ग्लँड म्हणतात. आणि हे जे स्त्राव स्त्रवत असतात त्याला रासायनिक संदेशवाहक म्हणजेच हार्मोन्स म्हणतात. ते हार्मोन्स थेट जे आहेत ते रक्तामध्ये स्त्रवत असतात. तर हे जे जठर आहे तर हा पचन संस्थेचा मुख्य अवयव आहे. यात प्रामुख्याने हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन सारखे पाचक रस तयार होतात, जे अन्नाच्या पचनाचे जे आहे ते काम करत असतात. यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पेप्सिन सारखे जे आहे पाचक रस तयार होत असतात, जे की पचनामध्ये मदत करतात. त्यानंतर लसिका म्हणजे लिम्फ. तर हा जो लिम्फ आहे हा शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती आणि पांढऱ्या रक्तपेशीशी संबंधित कार्य करत असतो. आणि कोशिका म्हणजे सेल ही सजीवांच्या शरीराचा जो आहे तो मूलभूत आपल्याला माहिती असेल मूलभूत घटक असतो. त्यामुळे या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पिट्युटरी ग्लँड. नेक्स्ट जो प्रश्न आहे तो पाहूया. 29वा प्रश्न आहे. तर प्रश्न आहे पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान ओळखायचे आहे. पहिला ऑप्शन आहे पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळून येतो. दुसरा ऑप्शन आहे पोलिओना इथे जो आहे ते पोलिओ जीवाणू प्रामुख्याने फक्त जे आहे तोंडाने जे आहे तोंडाच्या भागातून प्रवेश करतात. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे दरवर्षी भारतात 8 वर्षाखालील सर्व मुलांना पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत
लसीकरण करतात. चौथा ऑप्शन आहे पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. इथे जे आहे आपल्याला योग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. तर पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळतो का? तर नाही. तर त्यामुळे हा ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे. हा 2019 ला आलेला प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे की पोलिओचा जो जीवाणू मुख्यत्वे फक्त जे आहे तोंडाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो. तर हा जो आहे तर तो जीवाणूमुळे होत नाही, तर तो विषाणूमुळे होत असतो. त्यामुळे हा पण ऑप्शन चुकीचा ठरतो. त्यांच्यानंतर दरवर्षी भारतात 8 वर्षाखालील मुलांना पोलिओ दिला जातो मध्ये, तर हे 0 ते 5 वर्षाखालील मुलांना पोलिओची जी आहे लस देतात. नंतर चौथा जो ऑप्शन आहे तो आहे पोलिओचा विषाणू फक्त माणसात आढळतो. तर हा जो आहे हा करेक्ट आहे, पोलिओचा विषाणू फक्त माणसात आढळतो. अशा पद्धतीने 29वा प्रश्न 2021 मध्ये आलेला आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर 30वा पाहूया. धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? ऑप्शन आहेत निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड. तर धूम्रपान करताना कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? तर हा निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड हे तिन्ही घातक पदार्थ जे आहेत ते धूम्रपान करताना तयार होत असतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 तिन्ही अ, ब, क धूम्रपान करताना जे आहे हे तिन्ही तयार होत असतात घातक पदार्थ. 2019 ला आलेला प्रश्न आहे. खालीलपैकी अयोग्य विधान आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. ऑप्शन आहेत इथे मानवातील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. तर हे जे आहे ते करेक्ट आहे. मानवी नरामध्ये आपल्याला माहित आहे की XY गुणसूत्रे आढळतात. प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये जे आहे ते XX गुणसूत्रे आढळतात. तर पक्षातील नरांमध्ये जे आहे ते झड आणि झड हे गुणसूत्रे असतात आणि त्यामुळे हा चुकीचा आहे. फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत XX गुणसूत्रे असतात. तर फुलपाखरांसारख्या कीटकाच्या मादीत जे आहे ते झड आणि W असे गुणसूत्र असतात. त्यामुळे जे आहे हा पण चुकीचा आहे. आणि प्रामुख्याने जे आहे पक्षामधील मादीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवतात. तर मादीमध्ये झड W असल्यामुळे तर त्याने जे मादीने झड जे केले तर झड जे आहे ते नर तयार होते आणि मादीने जर W हे गुणसूत्र जर हे जे रिलीज केले तर झड W तयार होते आणि मादी तयार होते. त्यामुळे फुलपाखरांसारख्या कीटकांची जी मादी आहे तीच संततीचे लिंग ठरवत असते पक्षामध्ये. त्यामुळे हा पण करेक्ट आहे. चुकीचा ऑप्शन क्रमांक 2 आणि 3 हे दोन चुकीचे आहेत. 31वा प्रश्न आपण येथे पाहिला. त्यानंतर हा 2019 ला आलेलाच प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा 32वा आहे. इथे जे आहे ते आपल्याला कारण आणि परिणाम दिलेला आहे, ते बरोबर आहेत का विचारलेलं आहे. तर कारण आहे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते आणि त्याचा परिणाम म्हणून समुद्रात पोहणे अवघड होते. यापैकी हे बरोबर आहे का ओळखायचं आहे. तर समुद्राच्या पाण्याची जी आहे ती घनता जास्त असते, तर हे करेक्ट आहे. समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. विविध प्रकारचे क्षार, मीठ वगैरे असते म्हणून समुद्राच्या पाण्याची जी डेन्सिटी आहे ती जास्त असते. पण नदीच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यामध्ये जे आहे ते जे आहे पोहणे सोपे असते. त्यामुळे हा चुकीचा आहे, म्हणून फक्त अयोग्य. या 32व्या प्रश्नाचं हे ऑप्शन क्रमांक 1 फक्त अयोग्य हे उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे 2018 ला पुन्हा 2019चा प्रश्न आलेला आहे. मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून जो घटक स्त्रवला जातो त्याला काय म्हणतात? ऑप्शन आहेत प्रेरक, संप्रेरक, चेतातंतू, मज्जातंतू. म्हणजे इथं आपण पाहतोय की 2025 ला जो रासायनिक संदेशवहनावर जे आहे ते ग्रंथीवर प्रश्न आला होता आणि इथे रासायनिक संदेशवहनाला काय म्हणतात, तर त्याला जे आहे संप्रेरक. म्हणजे इथं आपण पाहतोय की कन्सेप्टवर जे आहेत ते प्रश्न रिपीट होताना आपल्याला दिसतात. तर संप्रेरक म्हणजेच हॉर्मोन आपण म्हणतो. रासायनिक संदेशवाहकांना काय म्हणतो? हॉर्मोन म्हणतो. तर इथे अशा पद्धतीने आपण पाहिलेला आहे 33वा प्रश्न, जो की 2018 ला आलेला आहे. इथून 2018चे प्रश्न सुरू झालेले आपण पाहू शकता. खालील पर्यायपैकी संपर्कजन्य रोग कोणते? हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. ऑप्शन आहेत गजकर्ण, गाऊट, कुष्ठरोग, इसब, गजकर्ण. तर याच्यापैकी जो आहे संपर्कजन्य रोग इसब आणि गजकर्ण हे जे आहेत विषाणू किंवा जीवाणूमुळे होणारे जे हे संपर्कजन्य रोग म्हणजे काय असते, तर विषाणू किंवा जीवाणूमुळे होत असतात आणि एक पेशंट पासून जे आहे ते स्पर्शाने वगैरे हे रोग पसरत असतात. तर खरुज, इसब, गजकर्ण जे की आपण मागे प्रश्न डिस्कस करताना पाहिलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. 2018 मध्ये जास्त क्वेश्चन रिपीट होताना आपण पाहतोय. तंबाखू खाल्ल्यामुळे खालीलपैकी कोणते घातक पदार्थांची निर्मिती होते तंबाखूमुळे? निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड. तर याचा जे आहे तंबाखू खाण्यामुळे हे तिन्ही घातक पदार्थ निर्माण होतात, म्हणून तिन्ही अ, ब, क हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इथे खालील अयोग्य विधानांचा जो आहे तो आपल्याला जो पर्याय आहे तो विचारलेला आहे. प्रामुख्याने पक्षांमध्ये अपत्यांची लिंग निश्चिती मादीकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्रावरून ठरते. हे बरोबर आहे, अयोग्य विचारलेलं आहे. पक्षांमध्ये जे आहे ते झड W मादीमध्ये
गुणसूत्रे असतात, त्यामुळे ही जी आहे मादी पक्ष्यांमध्ये लिंग निश्चिती करत असते. प्रामुख्याने पक्ष्यांच्या नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. तर पक्ष्यांमधील नरांमध्ये जे आहे ते झड हे गुणसूत्रे आढळतात. त्याच्यामुळे आपल्या लक्षात आलं की हा चुकीचा आहे. तिसरा पाहूया, फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत XY गुणसूत्रे आढळतात, तर फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत ZW हे गुणसूत्रे आढळतात. चौथा ऑप्शन आहे, मानवामध्ये आढळणाऱ्या गुणसूत्रांच्या स्थितीच्या विरुद्ध स्थिती काही अपवाद वगळता पक्ष्यांच्या नर व मादी गुणसूत्रात आढळते. तर हा बरोबर आहे. जी मानवामध्ये गुणसूत्राची स्थिती असते की मादीमध्ये जे आहे ते XX आणि नरमध्ये जो आहे तो XY, तर पक्षामध्ये काय असते, मादीमध्ये ZW आणि नरामध्ये काय असते, ZZ, म्हणजे काही प्रमाणात विरुद्ध असते, म्हणून हा पण बरोबर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाला अयोग्य ओळखायला सांगितलं आहे. दुसरा आणि तिसरा जो ऑप्शन आहे ते अयोग्य आहे. इथे पण हा प्रश्न रिपीट होताना आपण पाहतोय. आता इथे 37वा प्रश्न आहे, जो की 2018च्या पेपरमध्ये आलेला आहे. बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत व ते नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग करतात? श्राव्यातील ध्वनी, कॅरमलायझेशन पद्धत, गॅमा किरणाचा मारा की पाश्चरायझेशन पद्धत? तर कांदे व बटाटे नासू नये म्हणून जे आहे गॅमा किरणांचा मारा केला जातो. म्हणून 37व्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे आपल्याला जे आहे कारण आणि परिणाम दिलेला आहे. तर या कारण आणि परिणामात समुद्राची पाण्याची घनता जास्त असते. परिणाम आहे समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे असते. तर समुद्राच्या पाण्यात जे आहे पाण्याची घनता ती जास्त असते, हा बरोबर आहे. आणि समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे असते का? तर नाही, सोपे असते. समुद्राच्या पाण्यामध्ये जे आहे ते पोहणे सोपे असते नदीच्या पाण्याच्या कंपॅरिझन मध्ये, कारण त्याची घनता जास्त असते. त्यामुळे हे दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 अ व ब दोन्ही योग्य. थोडासा चेंज आहे, पण मागच्या जो इथे 2018ची परीक्षा अगोदर झाली, म्हणजे 2018ला हा प्रश्न आला, त्याच्यावरच रिपीट होऊन 2021 मध्ये वगैरे प्रश्न रिपीट होताना आपण पाहतोय. आता 2017चा प्रश्न सुरू झाला. खालील पर्यायापैकी मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव कोणता? ऑप्शन आहे डॉग फिश, इलेक्ट्रिक रे, तारा मासा की फ्लाइंग फिश. यापैकी जे आहे आपल्याला थोडंसं कन्फ्युज होते. तारा मासा म्हणजे स्टार फिश जे आहे याच्या नावातच फिश लिहिलेला आहे, म्हणून आपल्याला वाटते हा जो आहे मत्स्यवर्गातील प्राणी आहे, पण हा जो आहे तो मत्स्यवर्गामध्ये येत नाही. म्हणून या प्रश्नाचे उत्तर तारा मासा हे करेक्ट आहे. ह्याचे जे डॉग फिश आहे हे मासेमारी पकडलेले जे लहान शार्कच्या अनेक प्रजातीच्या संदर्भामध्ये हा डॉग फिश आहे. इलेक्ट्रिक रे म्हणजे पॅसिफिक इलेक्ट्रिक रे, त्याच्या जे आहेत ते फ्लॅबी बॉडी आणि मोठ्या पाहिल्या जे पृष्ठीय पंखाने ओळखला जातो. आणि हे जे फ्लाइंग फिश आहेत हे उडणारा मासा, जगभरात उबदार पाण्यात आढळतो. हा जो उडणारा मासा आहे त्यांच्या उडण्याच्या क्षमतेसाठी तो प्रसिद्ध असतो. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की मत्स्यवर्गामध्ये जो आहे तो तारा मासा येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील पर्यायापैकी विषाणूपासून होणाऱ्या रोगांची आपल्याला जोडी ओळखायची आहे. तर ऑप्शन आहे हिपॅटायटिस क्षय, रेबीज टायफॉइड, क्षय टायफॉइड आणि हिपॅटायटिस रेबीज. तर जो आहे तो आपल्याला विषाणूपासून म्हणजे व्हायरल डिसीजेस आपल्याला ओळखायचे असतात. तर जे व्हायरल डिसीजेस आहेत ते कोणकोणते आहेत? तर हिपॅटायटिस, पोलिओ, एड्स, देवीचा रोग, कांजण्या, गोवर, गालफुगी, फ्लू, इबोला हे जे आहेत ते व्हायरल डिसीजेस आहेत. आणि जीवाणूजन्य रोग, क्षयरोग, पुन्हा टायफॉइड, कॉलरा, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, न्यूमोनिया हे जे आहेत ते इथे जे आहे व्हायरल डिसीजेस मध्ये कोणते रोग येतात? हिपॅटायटिस, पोलिओ, एड्स, देवीचा रोग जो आहे, पुन्हा कांजण्या, गोवर, त्याच्यानंतर आहे गालफुगी, हे जे आहेत ते व्हायरल डिसीजेस आहेत. आणि जीवाणूजन्य म्हणजेच बॅक्टेरियल डिसीजेस जे आहेत ते क्षयरोग म्हणजे टीबी म्हणतो आपण, क्षयरोग, टायफॉइड, कॉलरा, घटसर्प, डांग्या खोकला, न्यूमोनिया हे जे आहेत ते काही बॅक्टेरियल डिसीजेस आहेत. तर आपल्याला विषाणूपासून विचारलेला आहे. हा जो हिपॅटायटिस आहे तो हिपॅटायटिस ABCDE विविध विषाणूमुळे, हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी हे जे आहेत ते विविध विषाणूमुळे होत असतो. हिपॅटायटिस आहे ते पण क्षय हा बॅक्टेरियल आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन करेक्ट नाही. रेबीज हा व्हायरल आहे पण टायफॉइड बॅक्टेरियल आहे. क्षय बॅक्टेरियल आहे, टायफॉइड जे आहे तो पण बॅक्टेरियल आहे. आणि हिपॅटायटिस पण व्हायरल आहे आणि रेबीज हे दोन्ही पण जे आहेत
ते व्हायरल आहे. त्यामुळे आपल्याला विषाणूपासून होणारे रोग विचारलेले आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मेलेल्या जनावराच्या आतड्यापासून बनवलेल्या चेतातेचा उपयोग कशासाठी केलेला जातो? तर मेलेले जे जनावर असते त्याचं जे आहे तर उपयोग जे आहे ते शस्त्रक्रियेनंतरच्या जे जखमा शिवण्या याच्यासाठी, जे शस्त्रक्रियेनंतर जे जखमा शिवण्यासाठी जो धागा वापरला जातो तो मेलेल्या जनावरांपासून तयार होतो. त्यामुळे 41व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लहान आतडे असे का संबोधले जाते? ऑप्शन आहेत. लहान आतड्याची लांबी मोठ्या आतड्यापेक्षा कमी असते का? नाही. लहान आतड्याची लांबी मोठ्या आतड्यापेक्षा जास्त असते. लहान आतड्याचा व्यास मोठ्या आतड्यापेक्षा त्या तुलनेत कमी असतो का? तर हो, लहान आतड्याचा जो व्यास आहे तो मोठ्या आतड्यापेक्षा कमी असतो. लहान आतडे हा अन्ननलिकेचा सर्वात कमी लांबीचा भाग आहे का? तर नाही, हा मोठा भाग आहे. आणि लहान आतडे पोटात अतिशय कमी जागा व्यापतो का? याच्यामुळे त्याला लहान आतडे संबोधतात का? तर नाही. तर लहान आतड्याचा व्यास कमी असतो म्हणून त्याला जे आहे ते लहान आतडे संबोधले जाते. अशा पद्धतीने 2017ला आलेला 43वा प्रश्न आपण पाहिलेला आहे. 44वा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतोय की प्रकाशाच्या अपरिवर्तनाशी संबंधित नैसर्गिक घटना खालीलपैकी कोणती? पहिलं ऑप्शन आहे वाळवंटातील मृगजळ. उन्हाळ्यामध्ये जे आहे वाळवंटातील जमीन अतिशय गरम होत असते आणि जमिनीलगतची जी हवा असते ती पण एकदम विरळ आणि गरम होते. वरची हवा थोडीशी थंड असते आणि थोडी दाट असते. जेव्हा झाडावरील किंवा आकाशातून येणारे जे प्रकाश किरण आहेत ते या वेगवेगळ्या घनतेच्या हवेच्या थरामधून जातात तेव्हा सतत अपरिवर्तन होत असते आणि शेवटी किरण पूर्णपणे वळून जे आहे ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात, ज्यामुळे तिथे आपल्याला पाणी असल्याचा भास होतो. अशा पद्धतीने त्याला वाळवंटातील मृगजळ म्हणतात. की जमिनीलगतची हवा खूप जास्त गरम असते आणि इथे थोडी, म्हणून ही जी आहे विरळ असते आणि इथे थोडी थंड असते म्हणून ही थोडी दाट असते. या आकाशातून येणारे सूर्यप्रकाश हे वेगवेगळ्या घनता असणाऱ्या हवेमधून प्रवास करतात आणि ते जे आहे ते परिवर्तन म्हणजे प्रकाशाचे जे आहे बार रिफ्लेक्शन करतात आणि त्यामुळे आपल्याला ते पूर्ण जे आहे प्रकाशित किरण जे आहे परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात. पावसाळ्यात दिसणारे आकाशातील इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य ही एक एकत्रित प्रकाशीय घटना आहे. जेव्हा सूर्यप्रकाशाचा जो हवेत तरंगणाऱ्या पाण्याचा थेंबावर पडतात तेव्हा सर्वात आधी त्याचे जे आहे अपरिवर्तन रिफ्रॅक्शन होते आणि आपल्याला 7 रंग आकाशात पाहायला भेटतात. ताऱ्यांची लुकलुकणे. तारे पृथ्वीपासून अत्यंत दूर आहेत. जेव्हा ताऱ्यांचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करतो तेव्हा घनता आणि तापमान सतत बदलत असल्यामुळे प्रकाशाचे वातावरणामुळे सतत अपरिवर्तन होत असते. अपरिवर्तनाच्या घटना नैसर्गिक म्हणलेल्या आहेत. ह्या तिन्ही पण अपरिवर्तनाच्या घटना आहेत जे की म्हणजे प्रकाशाचे परिवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 4 तिन्ही अ, ब, क हे तिन्ही करेक्ट आहेत. आता 46वा प्रश्न आपण पाहतोय. निसर्गात सापडणारे ग्राफाईट हे डॅश डॅश नसते. तर ऑप्शन आहेत अधातू. ग्राफाईट अधातू असतो आणि तो काळा असतो आणि काय नसते म्हणले आणि तो सुवाहक पण असतो पण तो कठीण नसतो. तो जे आहे कठीण नसतो तर ते जे आहे ते मऊ असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर निसर्गात सापडणारे ग्राफाईट कठीण नसते. आपल्याला काय नसते म्हणून विचारले म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे 46वा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतोय. खालील कारण आणि परिणाम लक्षात घेऊन आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पाणी हे एक मिश्रण आहे आणि त्याचा परिणाम पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात. तर पाणी हे ऑक्सिजनचे आणि हायड्रोजनचे आहे ते मिश्रण आहे, त्यामुळे हा करेक्ट आहे. आणि पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन आणि जे आहे ऑक्सिजनच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात हे विधान देखील जे आहे ते बरोबर आहे. कारण पाणी त्याच्या घटक हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या पासून वेगळे गुणधर्म जे आहे ते आपल्याला दाखवत असतो. पाण्यामध्ये पृष्ठभागावरील ताण, विशिष्ट उष्णता क्षमता आणि त्याच्या ध्रुवीय स्वरूपामुळे अनेक पदार्थ जे आहे विरघळण्याची अद्वितीय क्षमता असते, जे की वैयक्तिकरित्या जे आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये नसते. त्यामुळे हे जे दोन्ही जे आहेत ते करेक्ट आहेत. दोन्ही अ आणि ब योग्य हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. आता 47वा प्रश्न 2017 पेपर 1 मध्ये आलेला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल की हे जे प्रश्न आपण पाहतोय ते किती युजफुल आहेत. त्यामुळे जे आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पेपर 1 आणि 2 दोन्हीसाठी हा युजफुल ठरणारा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण एकाच व्हिडिओमध्ये 100 प्रश्न पाहणार आहोत. हा 47वा प्रश्न पाहतोय आपण. तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता आहे? ऑप्शन आहेत पालेभाज्यांचे सूप, धान्यांचा कोंडा, गव्हाची पेज का लोणी. यामध्ये तंतुमय पदार्थ नसणारा कोणता आहे? लोणी. म्हणजे हा 2017ला आला आणि त्याच्यानंतर 2018ला देखील प्रश्न रिपीट झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. तर लोणी हा जो तंतुमय पदार्थ आहे जो लोणी हा तंतुमय पदार्थ नाही. बाकी पालेभाज्यांचे सूप, धान्यांचा कोंडा, गव्हाची पेज यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तंतुमय पदार्थ म्हणजे
फायबर्स आढळून येतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर इथे जे आहे प्रश्न दिलेला आहे 2016ला सुरुवात झालेली आहे. मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्त्रवणारी ग्रंथी कोणत्या? ऑप्शन आहे यकृत व जठर, अवटु व पायनी, यकृत व पायनी, अवटु व जठर. तर मानवी शरीरामध्ये जे आहे ते रासायनिक संदेशवाहक म्हणजे आपण पाहिलं की ज्याला की आपण संप्रेरक म्हणलो होतो. तर हे संप्रेरक जे आहे ते स्त्रावणारी जी ग्रंथी आहेत त्या आहेत अवटु ग्रंथी आणि जठर ग्रंथी. या ज्या आहेत ते रासायनिक संदेशवाहक म्हणजे हार्मोन स्त्रवणाऱ्या ग्रंथी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. हिपॅटायटिस या रोगासंबंधी असलेले योग्य विधान आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन आहेत जीवाणूंच्या समूहामुळे स्वादुपिंडाचा होणारा दाह, दुसरं ऑप्शन विषाणूंच्या समूहामुळे स्वादुपिंडाचा होणारा दाह, जीवाणूंच्या समूहामुळे यकृताचा होणारा दाह की विषाणूच्या समूहामुळे यकृताचा होणारा दाह. हिपॅटायटिसच्या संबंधामध्ये आपल्याला इथे हा प्रश्न जो आहे करेक्ट आन्सर आपल्याला ओळखायचा आहे. तर हिपॅटायटिस हा यकृताचा दाह आहे आणि तो विषाणूमुळे होतो, म्हणून विषाणूमुळे होणारा यकृताचा दाह हा ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तंबाखू खाणे किंवा धूम्रपान करणे यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो? तर हा धूम्रपानावर आलेला तिसऱ्यांदा आलेला प्रश्न आहे. तर तंबाखू खाणे आणि धूम्रपानामुळे जे आहे ते निकोटीन आणि मेंदू आणि हृदयाला घातक ठरतो. तर हा बरोबर आहे. तंबाखू खाण्यामुळे आणि धूम्रपान करण्यामुळे आपण पाहिलं निकोटीन जे आहे आणि कार्बन डायऑक्साईड हे जे असे घातक पदार्थ तयार होतात. तर निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक ठरतो, हे बरोबर आहे. त्यानंतर फुफ्फुसात टार जमा झाल्यामुळे कर्करोग होतो. हा पण ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. फुफ्फुसात टार जमा झाल्यामुळे कर्करोग होतो, म्हणून या 50व्या प्रश्नाचं दोन्ही अ आणि ब हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 2016ला आलेला हा प्रश्न आहे. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? ऑप्शन आहेत मानवी मादीमध्ये XX गुणसूत्र आढळतात, करेक्ट आहे. प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XX गुणसूत्र आढळतात, तर पक्षातील नरांमध्ये जे आहे झड गुणसूत्र आढळतात. प्रामुख्याने पक्षामध्ये नराकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते, तर नराकडून येणारे नाही तर मादीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवत असते. फुलपाखरासारख्या कीटकांच्या मादीत XY गुणसूत्रे असतात का? फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीमध्ये जे आहे ते ZW. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपल्याला योग्य विचारलेलं आहे 2, 3, 4. म्हणजे हे जे प्रश्न आहेत त्याचे जास्त का ऑप्शन येत आहेत मल्टिपल ऑप्शन करेक्ट, कारण हे असे प्रश्न आहेत जे की फक्त अ बरोबर, फक्त ब किंवा अ ब क बरोबर अशा पद्धतीचे प्रश्न होते. हे आपण 4 ऑप्शन देऊन दिलेले आहेत, त्याच्यामुळे मल्टिपल जे ऑप्शन आहेत ते करेक्ट येत आहेत. या प्रश्नाचं जे आहे अयोग्य विधान विचारलेलं आहे हे तिन्ही अयोग्य, दुसरा, तिसरा आणि चौथा हे अयोग्य आहेत आणि हा जो आहे तो करेक्ट आहे. त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. इथे प्रश्न आहे वनस्पतींचा वृद्धी संलग्न हालचाल खालीलपैकी पर्यायापैकी कोणती आहे? वृद्धी संलग्न हालचाल. ऑप्शन आहेत निशिगंधाचे फूल रात्री उमलते, ब्रॉसेस ही वनस्पती कीटक खाते, तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटते, त्याच्या बिया सर्वत्र पसरतात, खिडकीतील रोग प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते. तर यापैकी वृद्धी संलग्न म्हणलेला आहे. खिडकीतील रोग प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते हे जे आहे ते वृद्धी संलग्न हालचाल आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी योग्य विधान जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन आहेत इथे अ आणि ब दिलेला आहे. योग्य विधान ओळखायचं आहे. उच्च तापमानावर हिरा तापवल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. तर दुसरा आहे शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापवल्यास कृत्रिम हिरा तयार होतो. तर याचा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर आहे दोन्ही अ आणि ब हे बरोबर आहे. तर हिरा हा शुद्ध कार्बनचा बनलेला असतो. उच्च तापमानावर तापवल्यावर हिरा ऑक्सिजनशी प्रतिक्रिया करतो. हिरा जो आहे तो शुद्ध कार्बन पासून बनलेला असतो आणि तो जर जास्त तापवला तर तो ऑक्सिजनशी प्रक्रिया करतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार करतो. हा बरोबर आहे. आणि शुद्ध कार्बनावर जो आहे तो दाब देऊन कृत्रिम हिरा आपण तयार करू शकतो. म्हणून ऑप्शन अ आणि ब दोन्ही करेक्ट आहे. 2016ला आलेला प्रश्न आहे. पाण्याच्या गुणधर्मावर आपण पाहिलं की भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला प्रश्न पाहायला भेटत आहेत पाण्याच्या गुणधर्मामुळे. त्यामुळे म्हणजे आपण हे PYQ पाहतो याचा अर्थ आपल्या लक्षात येते की कुठले कुठले टॉपिक हे जे आहेत ते रिपीट होत आहेत आणि त्याच्यावर प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त पाहायला भेटत आहेत, म्हणून ते महत्त्वाचे टॉपिक आपण करू शकतो. आता इथे आपण 56वा प्रश्न पाहतोय. पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय ओळखायचा आहे. ऑप्शन आहे पहिला खाऱ्या पाण्यात पोहण्यापेक्षा गोड्या पाण्यात पोहणे तुलनेने सोपे असते. हिमनगातील पाणी गोड नसून खारे असते. दुसरा ऑप्शन आहे हा. तिसरा ऑप्शन पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे संयुग नसून एक मिश्रण आहे. चौथा जो ऑप्शन आहे पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. या 4 ऑप्शन पैकी आपल्याला जो आहे तो
योग्य असलेला अचूक विधान ओळखायचं आहे. इथे जो आहे पाण्याचं खाऱ्या पाण्यात पोहण्यापेक्षा गोड्या पाण्यात जे आहे ते पोहणे जे आहे सोपे म्हणलेलं आहे, पण असे नाही. खाऱ्या पाण्याची घनता जास्त असते, म्हणजे खाऱ्या पाण्यात पोहणे गोड्या पाण्यात पोहण्यापेक्षा जास्त सोपे असते, म्हणून हा चुकीचा आहे. त्याच्यानंतर जो आहे हिमनगातील पाणी गोड नसून खारे असते. तर हिमनगातील पाणी हे जे आहे तर ते गोड असते. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे पाणी हायड्रोजन ऑक्सिजनचे संयुग नसून मिश्रण आहे. तर पाणी हे जे आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे निश्चित वजनी प्रमाणातील संयुग आहे, मिश्रण नाही. हे जे आहे ते संयुग आहे. हे तिन्ही चुकीचे आहेत आणि चौथा ऑप्शन करेक्ट आहे. पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा जे आहे ते कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. पाण्याच्या संगत आचरण जे आहे त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक याच्या पण प्रश्नांचा 4 करेक्ट आहे. त्याच्यानंतर सूर्य जशी पृथ्वी भोवती फिरते इथे तसं आपल्याला ओळखायचंय. अनुकेंद्रक जे आहे अनुकेंद्रकाभोवती कोण फिरते? इलेक्ट्रॉन फिरते. हा सोपा प्रश्न होता, 57 आहे, 2016 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयोग आहे? इथे खाली पदार्थ दिलेले आहेत जे की आपल्याला वनस्पतीचे पदार्थ आहेत. कोणता पदार्थ आहे जो की आपल्याला उपयोगाचा आहे? इथे आहे चंदनाचे तेल. चंदनाचे तेल जे आहे ते आपल्याला उपयोगाचं आहे आणि तिळाचे तेल हे दोन्ही उपयोगाचं आहे. आणि रॅफाइड्स हे जे आहे रॅफाइड वनस्पतीमधील आढळणारे सुई आकाराचे स्फटिक असते आणि हे खाल्ल्यास आपल्या हेल्थसाठी चांगले नसते. आणि कॅल्शियम ऑक्झलेट जे असते हे जे आहे मुतखड्या होण्यास कारणीभूत ठरते. वनस्पतीमध्ये आढळून येत असले तरी मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास चिडचिड किंवा आरोग्याच्या समस्या देखील होऊ शकतात, म्हणून हे दोन चुकीचे आहेत. आणि चंदनाचे तेल तिळाचे तेल हे वनस्पतीमधील जे आढळणारे पदार्थ आहेत ते आपल्याला उपयुक्त ठरतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे आहे जीव जन्माचा म्हणजे जरायुज पिलांना जन्म देणारे जे आहेत या पद्धतीतील प्राण्यातील खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळत नाही? ऑप्शन आहेत हे प्राणी आसपासच्या पर्यावरणाशी अनुकूलित झालेले असतात, तर आपल्याला जे आहे ती बाब आढळत नाही. तर हा बरोबर आहे, हे प्राणी आसपासच्या पर्यावरणाशी अनुकूलित झालेले असतात. हा अतिशय उत्क्रांत व उष्ण रक्त प्राण्याचा गट आहे. तर हा जो आहे अतिशय जे आहे तो उत्क्रांत आणि उष्ण रक्त प्राण्यांचा गट आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे युग्मनज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षक कवच असते. तर हा जो आहे तो चुकीचा ऑप्शन आहे. तर त्याच्यानंतर पूर्ण वाढ झाल्यानंतर अपत्य गर्भाशयातून बाहेर येते, हे पण बरोबर आहे. आपल्याला आढळत नाही म्हणलं तर युग्मनज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षक कवच असते. हा जो ऑप्शन आहे तो चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सस्तन प्राण्यामध्ये जे आहे ती गर्भाशयाची जन्म पद्धत असते, आपल्याला माहित आहे. तर जरायुज इथे म्हणलेला आहे. आणि यामध्ये जे आहे झायगोट विकासाच्या मातेच्या गर्भाशयात तयार होतो, परंतु तो संरक्षण कवचामध्ये जो आहे तो बंद नसतो. त्याच्यामुळे हा ऑप्शन येतो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दूध अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? दूध जे आहे आपलं ते जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी जे आहे कशाचा उपयोग? श्राव्यातील ध्वनी पाश्चरायझेशन पद्धत की कॅरमलायझेशन पद्धत? तर श्राव्यातील ध्वनीचा उपयोग करून दूध अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी उपयोग आपण करू शकतो. या ध्वनिलहरी सूक्ष्मजीवांच्या ज्या आहेत पेशी भिंती नष्ट करतात, त्यांना वाढवण्यापासून रोखत असतात, म्हणून हा करेक्ट आहे. आणि पाश्चरायझेशन पद्धत तर आपल्याला माहितीच आहे की हे दूध जे आहे एका विशिष्ट तापमानापर्यंत तापवले जाते आणि नंतर त्वरित थंड केले जाते, ही पण पद्धत युजफुल आहे. आणि कॅरमलायझेशन ही एक मंद स्वयंपाकाची प्रक्रिया आहे जी साखर कमी आचेवर शिजवल्यावर उद्भवते, त्यामुळे पोत आणि चव दोन्ही बदलते. ही अशी कॅरमलायझेशन पद्धत आहे जी दूध अधिक काळ टिकवून ठेवण्याच्या बाबतीतली नाही. त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही ऑप्शन जे आहेत ते करेक्ट आहे. 61वा प्रश्न पाहतोय. खालील पर्यायापैकी योग्य विधान ओळखायचे आहे. 2016 आलेला हा प्रश्न आहे. आपल्या विचारांच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षिप्त क्रिया घडते. तर प्रतिक्षिप्त क्रियेमध्ये जे आहे ते आपण विचार करत नाही, इन्स्टंट घडणारी जी आहे ती क्रिया असते, म्हणून हा जो ऑप्शन आहे तो करेक्ट नाही. काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया, तर अनैच्छिक क्रिया असते. काही विचार न केलेली कृती अनैच्छिक क्रिया असते. त्याच्यानंतर आहे प्रतिक्षिप्त क्रिया व अनैच्छिक क्रिया या ज्या असतात त्या नसतात. प्रतिक्षिप्त क्रिया ज्या असतात त्या अनैच्छिक क्रिया नसतात म्हणजे नाही. तर हा जो ऑप्शन आहे. आणि त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. ऐच्छिक क्रिया म्हणजे हातवारे करणे, प्रतिक्षिप्त करणे या ज्या क्रिया आहेत त्या ऐच्छिक क्रिया आहेत. अनैच्छिक म्हणजे डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल, हृदयाचे ठोके ह्या ज्या आहेत त्या अनैच्छिक क्रिया आहेत. आणि प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे रिफ्लेक्स ऍक्शन, उत्तेजनाच्या प्रतिसादानंतर अनैच्छिक क्रिया आहे, विचार न करता उत्स्फूर्तपणे केलेली ही क्रिया असते. म्हणजे अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त म्हणजे सगळ्याच अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त क्रिया असतात का? तर नाही. आणि काही जे प्रतिक्षिप्त क्रिया आहेत त्या अनैच्छिक असतात का?
तर प्रतिक्षिप्त क्रिया ह्या ज्या असतात त्या ऐच्छिक असतात, अनैच्छिक नसतात. त्यामुळे हा जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, प्रभावी ऊर्ध्वपातन पद्धतीत खालीलपैकी कोठे उपयुक्त ठरते? प्रभावी ऊर्ध्वपातन पद्धत. तर खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणे यासाठी जे आहे ही पद्धत युजफुल ठरत असते, प्रभावी ऊर्ध्वपातन पद्धत. तर खनिज तेल हे अनेक द्रव्य हायड्रोकार्बन्स पासून मिश्रण तयार होते, ज्याचा उत्पन्नांक भिन्न असतो. प्रभावी ऊर्ध्वपातन पद्धतीमध्ये खनिज तेल जे आहे ते गरम केले जाते, ज्यांचे आणि वाफेच्या स्वरूपात ऊर्ध्वपातित केले जाते. वेगवेगळ्या हायड्रोकार्बन्स वेगवेगळ्या तापमानात ऊर्ध्वपातित होतात आणि त्यांना वेगवेगळे गोळा केले जातात. अशा पद्धतीने ही प्रभावी ऊर्ध्वपातन जी आहे ती पद्धती खनिज तेलापासून पेट्रोल वेगळं करण्यासाठी वापरली जाते. इथे पुन्हा कारण आणि परिणाम दिलेला आहे आणि आपल्याला तो योग्य आहे का विचारलेला आहे. ऑप्शन आहेत. इथे कारण आहे, देवमासा शीत रक्ताचा प्राणी आहे. आणि दुसरं आहे परिणाम आहे, सभोवतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचे तापमान बदलतो. तर देवमासा जो आहे तो सभोवतालच्या तापमानापासून जो आहे तो शरीराचे तापमान बदलत असतो, हे परिणाम करेक्ट आहे. आणि शीत रक्ताचे प्राणी कसे असतात? जे प्राणी अंतर्गत उष्णता निर्माण करू शकत नाही त्यांना शीत रक्ताचे प्राणी म्हणतात. देवमासा हा जो आहे तो उबदार रक्ताचा प्राणी आहे, तो शीत रक्ताचा प्राणी नाही, म्हणून हा जो आहे तो चुकीचा आहे. फक्त ब बरोबर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 63वा प्रश्न पाहिला. आता आपण 64वा प्रश्न पाहूया. विद्युत दिव्यामध्ये ऑर्गॉन व नायट्रोजन सारख्या वायूंचे मिश्रण का भरलेले असते? तर विद्युत दिव्यामध्ये हे ऑर्गॉन आणि नायट्रोजन जे ऑर्गॉन प्राणवायू आणि नायट्रोजन यासारखे जे आहे ते मिश्रण का भरलेले असते? ऑप्शन आहे ते उत्प्रेरक म्हणून उपयोगी ठरते. नंतरचा ऑप्शन आहे ते उष्णता ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर तयार करण्यास मदत करते. तिसरा ऑप्शन आहे त्यामुळे ऑक्सिडायझेशन ही क्रिया घडून येते. आणि चौथा ऑप्शन आहे त्यामुळे दिव्यातील ताऱ्यांचे कुंडलांचे आयुष्य वाढते. तारेमध्ये जे टंगस्टन जो यूज केलेला असतो त्याचे जे आहे ते आयुष्य वाढते. तर ऑर्गॉन आणि नायट्रोजन दिव्यातील तारेच्या कुंडलाभोवती एक निष्क्रिय वातावरण निर्माण करतात. हे वातावरण ऑक्सिडेशन आणि इतर रासायनिक प्रतिक्रियापासून कुंडलाचे जे आहे ते रक्षण करतात, त्याची प्रतिक्रिया होऊ देत नाहीत आणि त्यामुळे त्या कुंडलाचे जे आहे ते आयुष्य वाढते. त्यामुळे जे आहे ते ऑर्गॉन आणि नायट्रोजनचे जे आहे ते वायू ह्या दिव्यामध्ये भरलेले असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे आपल्याला खालीलपैकी योग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. 2016 आलेला हा प्रश्न आहे. तर पहिले विधान आहे ब्रोमीन हा अधातू आहे. तर हा करेक्ट आहे. ब्रोमीन हा अधातू आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 35 आहे. त्यानंतर अधातूंचे अनेक गुणधर्म जे आहे ते ब्रोमीन मध्ये आढळून येतात. ते चकाकणारा असतो, ते विद्युत आणि उष्णतेचे जे आहे ते बॅड कंडक्टर असतात आणि तो सहसा द्रव्य किंवा वायू अवस्थेमध्ये आढळत असतो. त्याच्यानंतर दुसरा आहे ब्रोमीन द्रव्य अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत आढळत असतो. तर आताच आपण पाहिलं की तो अधातूचे गुणधर्म दाखवतो आणि तो द्रव्य अवस्थेमध्ये आढळत असतो, म्हणून हा चुकीचा आहे. त्याच्यानंतर जो आहे ब्रोमीन द्रव्य अवस्थेत आढळतो, हा क करेक्ट आहे. ब्रोमीन द्रव्य अवस्थेमध्ये आढळतो. ब्रोमीन हा धातू आहे का? तर नाही. त्यामुळे अ आणि क हे करेक्ट आहे. अ आणि ऑप्शन क्रमांक 3 अ आणि क हे जे आहे ते करेक्ट ऑप्शन आहे. इथे दिसत नाही पर्याय, तर अ आणि क हे करेक्ट आहे. नेक्स्ट ऑप्शन पाहूया. इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकांची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे? ऑप्शन आहेत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महत्व जे आहे ते समजावून सांगणे. त्यानंतर पाण्याचे वितरण, पाण्याचा गुणधर्म, विद्राविता जे आहे पाण्याचे गुणधर्म आणि उद्राविता. त्यानंतर पाणी साठवण्याची पद्धती. इथे हे चुकून आलेलं आहे. तर यापैकी कोणत्या अशा ज्या आहेत ते 4थीच्या परिसर अभ्यास शिकवताना चिकित्सक वृत्ती निर्माण करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पाण्याचा गुणधर्म आणि विद्राव्यता हे जे आहे ते भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आपण याच्यातून शिकायला भेटतात आणि हे जे आहेत याच्यामुळे विद्यार्थ्यांमधील चिकित्सक जे वृत्ती आहे ती पाळण्यास मदत होत असते. नेक्स्ट जो प्रश्न आहे तो पाहूया. कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ही वनस्पती कोणत्या प्रकारची हालचाल होते? ऑप्शन आहेत रसायन, अनुवर्तन, जलानुवर्तन, वृद्धी असंलग्न, गुरुत्वाकर्षण. यापैकी जे आहे कमळाचे फूल सकाळी उमलते आणि निशिगंधाचे फूल रात्री उमलते. हे जे आहे ते वृद्धी असंलग्न याचे जे आहे ते उदाहरण आहे. या प्रकारच्या हालचाली वनस्पतीच्या वाढीशी संबंध नसतो, या केवळ बाह्य उद्दीपनाला दिलेल्या तात्पुरत्या जे आहे ते प्रतिक्रिया असतात.
कमळाचे फूल प्रकाशाला प्रतिसाद देते म्हणून सकाळी उमलते. तर निशिगंध जे आहे ते रात्री उमलते. ही हालचाल केवळ जे आहे ते बाह्य उद्दीपकाला साथ दिल्यामुळे घडून येत आहे, म्हणून याचा जे आहे वृद्धी असंलंघ हा ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता 2014 जे आहे ते क्वेश्चन इथून पुढे आपण पाहत आहोत. प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधान ओळखायचं आहे. पहिला जो विधान आहे, हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. दुसरा जो ऑप्शन आहे, हिरा हे कार्बन जे आहे ते अस्फटिक रूप आहे. यापैकी जे आहे आपल्याला करेक्ट जे आहे ते विचारलेलं आहे. तर विधान ए, हिऱ्यावर आम्ल आणि अल्कली यांचा परिणाम होत नाही, तर हे योग्य उत्तर आहे. हिऱ्याची रचना अत्यंत घट्ट असते आणि मजबूत, खूपच जास्त मजबूत असतो. स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड बनलेला असतो, त्यामुळे सामान्य तापमानात हिऱ्यावर कोणताही आम्ल आणि आम्लारीची जी आहे ती प्रतिक्रिया होत नाही. आणि हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे, हे चुकीचं आहे. क्रिस्टलाइन म्हणजे स्फटिक रूप येते त्याचं, म्हणून हा चुकीचा हा म्हणजे फक्त अ बरोबर. तर फक्त अ बरोबर हा ऑप्शन इथे नाही, तर फक्त अ बरोबर हे याचं उत्तर येते, फक्त अ बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय आपण 69वा. 0°C तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढवल्यास खालील पर्यायापैकी कोणता परिणाम दिसून येतो. ऑप्शन आहे, सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होते. सुरुवातीला त्याची घनता कमी होते परंतु नंतर वाढते. तिसरा ऑप्शन आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता वाढत जाते. चौथा ऑप्शन आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता कमी होत जाते. तर हा पाण्याच्या असंगत आचरणावर आलेला जवळजवळ चौथा प्रश्न आहे. तर याचे जे आहे करेक्ट आन्सर आहे, सुरुवातीला त्याची घनता वाढते आणि नंतर जे आहे ती कमी होत असते. हे याचे असंगत वर्तन आहे. 0°C ते 4°C दरम्यान जेव्हा पाण्याचे तापमान 0 वरून वाढवले जाते, तेव्हा त्याच्या असंगत आचरणामुळे त्याचे आकारमान जे आहे ते कमी होते आणि घनता वाढते. आणि नंतर 0°C नंतर जे आहे आकारमान पाण्याचे तिथून पुढे 0°C त्याची घनता सर्वात जास्त असते आणि इथून पुढे कमी होते. अशा पद्धतीने पाण्याच्या असंगत आचरण हा किती महत्वाचा टॉपिक आहे हे आपल्याला लक्षात येते. इतरवा प्रश्न पाहतोय आपण, जीवजन्माच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यामध्ये सर्वात म्हणजे कोणती वैशिष्ट्ये जे आहेत ते आढळत नाहीत. ऑप्शन आहेत, प्राण्यांच्या अंगावर केस असतात, तर या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, आसपासच्या पर्यावरणाशी ते अनुकूलित असतात आणि ते जे आहेत ते तिसरं ऑप्शन दिलेलं आहे ते की ते शीत रक्ताचे नसतात. आणि चौथा ऑप्शन आहे, ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तर यापैकी जे आहे ते चौथा ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे, कारण ते जे आहे ते प्राणी जे आहे तापमानावर शरीराच्या तापमानावर पूर्णपणे नियंत्रित ठेवू शकतात. जरायुज प्राणी उष्ण रक्ताचे असतात, शीत रक्ताचे नसतात आणि आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूलित असतात असे म्हटलेलं आहे. तर हा पण जे आहे जरायुज प्राणी त्यांच्या वातावरणाशी पूर्णपणे अनुकूलित असतात, हा बरोबर आहे. आणि हा एक चुकीचा आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 हे उष्ण रक्ताचे असतात. म्हणजे सॉरी हा जो आहे हा तिसरा पण करेक्ट आहे, शीत रक्ताचे नसतात म्हणजेच उष्ण असतात, म्हणून हे पण सेंटेन्स करेक्ट आहे. चुकीचं म्हणजे वैशिष्ट्य आढळत नाही म्हणले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर आलेलं आहे. प्रश्न आपण इथे पाहतो, खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होत असताना खालीलपैकी कोणती क्रिया घडते. हायड्रोजन मुक्त होतो का, तर इथे जे आहे खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होत असताना हायड्रोजन ऍड करतात, जो की मुक्त होत नाही. तर याचं जे आहे ते करेक्ट आन्सर ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन मुक्त होत असतो या प्रक्रियेमध्ये आणि अभिकारकाचे ऑक्साईड तयार होतात. आणि चौथा ऑप्शन आहे, अभिकारकांचे ऑक्सिजन प्राप्त होतात. तर यापैकी जे आहे ऑक्सिजन मुक्त होत असतो या प्रक्रियेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहेत, संप्रेरकाचे रक्तात मिसळणे, खोकणे या अनैच्छिक क्रिया आहेत. त्यानंतर प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत. त्यानंतर एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतो, ही अनैच्छिक क्रिया आहे. त्यानंतर चौथा आहे, बोटाला सुई टोचली की आई हा उद्गार तोंडातून निघतो, ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय असते, तर कोणत्याही प्रकारच्या बाह्य उद्दीपनामुळे निर्माण झालेल्या स्नायू यंत्रणेच्या अनैच्छिक प्रतिसादाला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. म्हणजे तो प्रतिसाद कसा असतो, अनैच्छिक असतो. म्हणजे एखादी गरम वस्तूला हात लावला की तो लगेच आपण मागे घेतो, ही अनैच्छिक आहे आणि प्रतिक्षिप्त क्रिया आहे. हा ऑप्शन करेक्ट आहे. संप्रेरक रक्तात मिसळणे आणि खोकणे ह्या अनैच्छिक क्रिया आहेत का, तर नाही. आणि प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत म्हणले, तर हा पण चुकीचा आहे. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया आहेत. बोटाला सुई लागली की आई हा उद्गार तोंडातून निघतो, तर ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. तर हा पण करेक्ट आहे. बोटाला सुई लागली की आपण हात लगेच मागे घेतो. तर याचं जे आईग उद्गार काढतो हा आईग अनैच्छिक आहे आणि हात मागे घेतो ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हेच याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, इथे दिलेला आहे 2014 ला आलेला हा प्रश्न आहे. खालील पर्यायापैकी योग्य विधान विचारलेलं आहे ते आपल्याला.
विद्युत दिव्यात ऑक्सिजन असल्यामुळे तो जळत राहतो आणि प्रकाश पाडतो. तर इथे दिलेला आहे या दिव्यामध्ये दिव्याच्या नळीमध्ये जे आहे ते नायट्रोजन, आर्गॉन व थोडा पारा असतो. दिवा चालू करताना रोधन इथे जो आहे तो विद्युत दिव्याबद्दल माहिती विचारलेला आहे. नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे जे आहे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. तर नायट्रोजन आणि आर्गॉन मिसळल्यामुळे जे आहे त्या कुंडलाची रक्षा होत असते. विद्युत दिव्यात अत्यंत कमी द्रवणांक असणाऱ्या धातूचे कुंडल वापरतात, हे बरोबर आहे. विद्युत दिव्यात अत्यंत कमी गोठणांक असणाऱ्या धातूचे कुंडल वापरतात का? तर विद्युत दिव्यात अत्यंत कमी गोठणांकांचा काही संबंध नाही, हा चुकीचा आहे. ऑक्सिजन जळत राहतो, हा पण चुकीचा आहे. विद्युत दिव्यात अत्यंत कमी द्रवणांक हा नाही. नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्याची कुंडलाची कार्यक्षमता वाढते, हा करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 76वा प्रश्न पाहतोय, उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण कोणते म्हणलेले आहे? तर इथे जे आहे उष्णतेच्या अभिसरण म्हणजेच सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे ही एक प्रकारची रेडिएशनद्वारे घडत असते. कारण सूर्य दृश्यमान प्रकाश आणि उष्णता सह इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करतो. सूर्य जे आहे प्रकाश आणि उष्णतेसोबतच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करतो. हे रेडिएशन अवकाशाच्या निर्वातातून प्रवास करून पृथ्वीवर पोहोचतात. जेव्हा सूर्यापासून ही किरणे पृथ्वीच्या वातावरणात पोहोचतात तेव्हा त्यातील काही कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ यासारख्या वायूंना शोषले जातात, तर काही पृथ्वीच्या पृष्ठभागावर जातात. शोषलेली उष्णता वातावरणात उद्गार करते, ज्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे तो गरम होत असतो. त्यामुळे इथे जे आहे उष्णतेच्या अभिसरणाचे आपल्याला उदाहरण विचारलेले आहे, जे की आहे सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे, हे या प्रश्नाचं जे आहे ते उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन आहे इथे की आयोडीन हा एक धातू आहे. दुसरा ऑप्शन आहे अधातूंना सहसा चकाकी नसते, आयोडीनला चकाकी असते. आयोडीन हा जो आहे तो धातू आहे. यापैकी आपल्याला जे आहे ते करेक्ट विधान शोधायचं आहे. आयोडीन हा अधातू आहे. त्याच्यानंतर अधातूंना सहसा चकाकी जी आहे ती नसते आणि आयोडीनला चकाकी असते. हे 3 ऑप्शन जे आहेत ते करेक्ट आहेत. म्हणजेच फक्त अ ब क हे करेक्ट. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर इथे जे आहे विद्यार्थी साधन सामग्री वाया न घालवता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो, हे खालीलपैकी कशाचे उदाहरण? तर विद्यार्थी साधन सामग्री वाया न घालवता जे आहे ते प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो. ऑप्शन आहेत विश्लेषणासंबंधित क्षमता विकसित करणे, वर्गीकरणासंबंधित अध्ययन निष्पत्ती, निरीक्षण व त्याची मांडणी यासंबंधित अपेक्षित वर्तन बदल, प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययन दर्शक. तर इथे जे आहे ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आहे, प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययन दर्शक. 79वा प्रश्न आपण इथे पाहत आहोत. तर कारण आणि परिणाम दिलेला आहे. सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे. इथे आपल्याला दिलेला आहे सरडा जो आहे तो शीत रक्ताचा प्राणी आहे आणि सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या जो आहे तो शरीराचे जे आहे ते तापमान नियंत्रित ठेवता येते. तर शीत रक्ताचे प्राणी कसे असतात? तर शरीराचे तापमान बाहेरच्या वातावरणानुसार ते बदल करू शकतात, अंतर्गत उष्णता निर्माण करू शकत नाही. आणि शीत रक्ताचे प्राणी सरडे त्यांच्या जे आहेत ते शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाही. सरडा हा शीत रक्ताचा प्राणी आहे आणि सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक जे आहेत ते फक्त अबरोबर येते या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन आता 2013चे जे आहेत लास्टच्या इयरचे क्वेश्चन सुरू झालेले आहेत. जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारांचा उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा डॉक्टर सल्ला देतात? व्हिटॅमिनवर आधारित हा प्रश्न आहे. की जीभ लाल होणे आणि हा जो आहे आणि त्वचा खरखरीत होणे स्कर्बी आजाराचे लक्षण आहे, ज्यामुळे स्नायू दुखणे, शरीर दुखणे, थकवा, हृदयात रक्त येणे, दात गळणे हे स्कर्बीचे जे आहेत ते सामान्य लक्षणे आहेत. आणि ते व्हिटॅमिन सीचे जे आहेत ते कमतरतेमुळे हा विकार उद्भवत असतो. आणि आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेले कडधान्य हे जे लिंबूवर्गीय फळे असतात ज्यामध्ये व्हिटॅमिन सी असते त्यांचा आपल्या आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. 82चा ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आहे. 83वा पाहतोय. खालील पर्यायातील प्राण्यांच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्या सुरुवातीपासून दुसरा क्रम. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्या असं लक्षात आलं की इथले जे क्वेश्चन्स आहेत ते सरळ विज्ञानच्या जे आहेत ते 7वी पर्यंतच्या टेक्स्ट बुक मधून जशाच तसे आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा आयुर्मानावर विचारलेला प्रश्न तो 6वीच्या बुक्स मधून आलेला आहे. खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण जो उतरता क्रम लावायचा आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा विचारलेला आहे. हत्ती जो आहे तो 60 आणि
70 वर्ष. शहामृग जो आहे इथे शहामृग जो आहे तो 50 ते 60 वर्ष जगतो. शहामृग 50 ते 60. त्याच्यानंतर हत्ती जो आहे तो 60 ते 70 वर्ष. कुत्रा जो आहे तो 10 ते 13 वर्ष. आणि त्याच्यानंतर घरमाशी ही 28 ते 30 दिवस. तर उत्तरता क्रम लावला तर सर्वात जो वर आहे तो हत्ती येतो 60 ते 70 वर्ष. त्यानंतर 2 नंबरला येतो शहामृग. आपल्याला 2 नंबरचा विचारला त्यामुळे या प्रश्नात उत्तर शहामृग येतं. आता इथे जे आहे सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात विचारलेलं आहे. तर सोनकिडे हे जे आहे ते कीटक नियंत्रणासाठी उपयोगी पडतात. ही एक पारंपरिक कीटक नियंत्रण पद्धत आहे. कीटकांना रोखण्यासाठी या सोनकिड्यांचा पूर्वी वापर केला जायचा. नेक्स्ट क्वेश्चन, मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने येतात? तर मानवाचे जे आहेत ते 20 दात पडतात आणि पुन्हा नव्याने येतात. लहानपणी जे आहेत ते वयाच्या जे आहेत 3 वर्षापर्यंत सरासरी जे आहे ते 20 दात येतात आणि त्याच्यानंतर 7 वर्ष वयोगटात ते दात पडतात आणि त्याच्यानंतर 32 दात येतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार होतात? तर इथे आपल्याला पितळेचे जे आहे मिश्रण विचारलेलं आहे. तर तांबे आणि जस्त हा ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट आहे. तांबे आणि जस्त हा पितळेचं मिश्रण आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न पाहतोय, अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन्सच्या व न्यूट्रॉन्सच्या वस्तुमानाच्या तुलनेमध्ये कसे असते? तर अणूमधील जे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान असते ते प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी असते. फारच कमी असते. 1836 पट कमी असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, अल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर अल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती आहे? इथे आपल्याला अल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक काढायला सांगितलेला आहे. तर वस्तुमानमध्ये प्रोटॉनचे आणि न्यूट्रॉनचे अणुवस्तुमानांक कसा काढतात? तर अणुवस्तुमानांक काढत असताना आता याच्याशी रिलेटेड भरपूर क्वेश्चन जे आहेत पेपर 2 मध्ये सुद्धा पाहायला मिळतात. त्यामुळे ही जे आजचं जे सेशन आहे ते पेपर 2 साठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, हा प्रश्न बऱ्याच वेळा पेपर 2 मध्ये सुद्धा आलेला आहे. अणुवस्तुमानांक काढत असताना प्रोटॉन 13 आणि न्यूट्रॉन 14 म्हणजे 13 आणि 14 27. या प्रश्नाचं उत्तर करेक्ट. अणुवस्तुमानांक अल्युमिनियमचे किती आहे? 27. नेक्स्ट क्वेश्चन, सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येतो? तर सौर घटाचा जो आहे तो वापर करून जो आहे अवकाशातील मानवनिर्मित उपग्रहामध्ये सौर घटाचा वापर करून वीज पुरवठा केली जाते. औषध साठवण्याच्या शीतकपटामध्ये सुद्धा जो आहे तो सौर घटाचा वापर केला जातो आणि वीजतापक स्वयंपाक करणे यामध्ये सुद्धा सौर घटाचा वापर आपण करू शकतो. दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणाऱ्या पंपासाठी सुद्धा सौर घटाचा वापर वीज पुरवठ्यासाठी आपण करू शकतो. म्हणून सर्व अ, ब, क, ड, ई चारही जे आहेत ते करेक्ट आहे. हा ड आहे ते ड स्वयंपाक करणे ड चारही करेक्ट आहे. 90वा जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर 7 एप्रिलला जो आहे तो जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. WHO ची स्थापना झालेली होती त्या WHO ची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची 7 एप्रिल 1948 ला जी आहे ती स्थापना झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन, राज्य विज्ञान शिक्षण संस्था कुठे आहे? तर ही जी संस्था आहे ती नागपूर येथे आहे. राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर येथे आहे. आता इथे 92वा प्रश्न हा पर्यावरणावर आहे. 2013 मध्ये आलेला पर्यावरणाचा प्रश्न, खालील पर्यायापैकी निसर्गातील सफाई कामगार जे आहे ते आपण कोणाला म्हणतो? इथे ऑप्शन आहेत साप, वाळवी, वटवाघूळ का घार. यापैकी जे आहे हे निसर्गातील सफाई कामगार घारीला म्हणतात. कारण घार हे मृत प्राण्यांचे मांस खाते त्यामुळे ते परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करते. त्यामुळे घारीला निसर्गातील सफाई कामगार म्हणतात. इथे प्रश्न आहे, समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायामध्ये प्रथम कोणता घटक येईल? पहिला ऑप्शन आहे स्थायू पदार्थांचा अभ्यास. दुसरा ऑप्शन आहे पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म. तिसरा ऑप्शन आहे पदार्थाचे गुणधर्म. चौथा जो ऑप्शन आहे पदार्थांच्या अवस्था स्थायू, द्रव्य, वायू. यापैकी सर्वात समकेंद्री पद्धतीमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण कोणत्या जे आहे घटक आपण शिकवणार? तर पदार्थांच्या अवस्था, स्थायू, द्रव्य, वायू या ज्या आहेत त्या समकेंद्री पद्धतीमध्ये आपण शिकवत असतो. याचा समकेंद्री पद्धतीचा मूळ नियम काय आहे? तर विद्यार्थ्यांना सुरुवातीला त्यांच्या दैनंदिन जीवनातील सोप्या दृश्य आणि मृत गोष्टी शिकवल्या जातात. प्राथमिक स्तरावर मुले पाणी, दगड आणि हवा या अवस्था सहज पाहू व अनुभवू शकतात. अशा पद्धतीने समकेंद्री पद्धतीमध्ये आपण पहिल्यांदा पदार्थांच्या अवस्था, स्थायू, द्रव्य, वायू या शिकवू शकतो. परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतो? ऑप्शन आहेत साठणीकरण, संक्रमण, उत्सर्जन, रसाकर्षण. यापैकी जे आहे परिसंस्थेमध्ये जे विघटक असतात हे कोणती क्रिया करतात? तर यापैकी उत्सर्जन ही क्रिया परिसंस्थेतील विघटक करत असतात. विघटक कोण? तर कवक, फंगस वगैरे जे आहेत त्यांना विघटक म्हणतो. प्राण्यांच्या सेंद्रिय कचऱ्याचे ते जे आहेत रूपांतर करतात आणि या विघटनाच्या प्रक्रियेत
दरम्यान ते उत्सर्जन करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता? ऑप्शन आहेत वटवाघूळ, घुबड, गरुड, खार. द्वितीय भक्षक प्राणी. तर या ऑप्शन पैकी जो आहे द्वितीय भक्षक प्राणी जो आहे तो आहे घुबड. घुबड हा द्वितीय भक्षक प्राणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? ऑप्शन आहेत रान, भेंडी, इंधन, गुळवेल तेल, शिरीष, औषध, राळ, धागा. यापैकी आपल्याला योग्य जोडीचा पर्याय ओळखायचा आहे. वनस्पती व त्यांच्या उपयोगावर आधारित प्रश्न. तर शिरीष हे जे आहे औषधासाठी यूज करतो हा योग्य पर्याय आहे. पुन्हा 2018 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. परिसंस्थेतील विघटक या घटकाचे कोणते वैशिष्ट्य आहे? स्वयंपोषी असणे, परिसंस्थेतील तृतीय भक्षक, की तिसरा ऑप्शन आहे परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत करणे, की चौथा ऑप्शन आहे असेंद्रिय पदार्थाचे सेंद्रिय पदार्थात रूपांतर करणे. या ऑप्शन पैकी आपल्याला विघटकाचे जे आहे ते आपल्याला विघटाचे वैशिष्ट्य ओळखायचे आहे. परिसंस्थेतील उत्पादक घटकाच्या कार्यास मदत करणे हे जे आहे ते विघटकाचे जे आहे ते वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालीलपैकी कोणता? पुन्हा विचारलेला आहे 2016ला. हे पर्यावरणाचे प्रश्न आहेत. वटवाघूळ, गरुड, कोल्हा, चित्ता यापैकी द्वितीय भक्षक प्राणी आपल्याला विचारलेला आहे. तर द्वितीय भक्षक प्राणी हा जो आहे तो कोल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी निसर्गातील सफाई कामगार हा पुन्हा 2013ला आलेला प्रश्न हा डबल रिपीट झालेला आहे. आपण पाहिलं की सफाई कामगार घारीला म्हणलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती विधान बरोबर आहे? तर इथे जे आहे तो दिलेले आहेत ऑप्शन. परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात. दुसरा ऑप्शन आहे परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळीत असतात. तिसरा ऑप्शन आहे मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक असतात. चौथा ऑप्शन आहे शाकाहारी सजीव हे परिसंस्थेतील सर्वोच्च पातळीवर असतात. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक जे आहेत ते आहे द्वितीय भक्षक प्राणी आहे. तर हरित वनस्पती आणि शैवाल हे प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि असेंद्रिय पदार्थापासून सेंद्रिय पोषक घटक स्वरूपात स्वतःचे अन्न तयार करतात. त्यांना उत्पादन आणि स्वयंपोषण म्हणतात. जे की स्वयंपोषित वनस्पती शैवाल वगैरे असतात त्यांना उत्पादक म्हणतात. त्यानंतर भक्षक स्वतःचे अन्न तयार न करणारे जे असतात ते भक्षक असतात. यामध्ये शाकाहारी प्रथम भक्षक आणि मांसाहारी जे आहेत ते द्वितीय भक्षक. पुन्हा मिश्रहारी हा एक प्रकार आहे त्यामध्ये. अशा पद्धतीने याच्याशी रिलेटेड आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. इथे बरोबर विचारलेले आहे. तर मांसाहारी हे जे आहेत ते द्वितीय भक्षक आहेत. करेक्ट आन्सर या 100व्या प्रश्नाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि या सर्व प्रश्नांचं जे आहे तुम्हाला नक्की तुमच्या प्रिपरेशनमध्ये फायदा होणारच आहे. हे पूर्ण प्रश्न 2013 पासून 2025 पेपर 1 मध्ये आलेले होते. तुम्ही क्रॉस चेक केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण सगळे प्रश्न जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जे आहे ते व्हिडिओची तुमच्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच हेल्प घेऊ शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ युजफुल वाटले तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या अभ्यासाच्या जर्नीमध्ये सामील होऊ शकता.